हे डब्ल्यूसीएलने आम्हाला आत्महत्या करण्याचा प्रसंग आणलेला आहे। 32,000 खाल्ले, 32,000 फाउंडेशन तरी होते का? पोलीस डिपार्टमेंटने गोळ्या घालून मारून टाका। नागपूर शहरातील ग्रामीण भाग म्हणजे सावनेर या परिसरात आपण बघू शकता की कास्तकारांच्या बेमुदत या ठिकाणी धरणे व आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आहे। आपण बघू शकता या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील आहे, कास्तकार आहे। या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू, नेमकं काय मागण्या कशाकरिता हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। काय सांगणार आहात तुम्ही, कशाकरिता आंदोलनाला बसलेले आहे? तुम्ही बघा तिकडे बघून बोला। हा साहेब, माझं नाव युवराज भुजाळी आहे, मी या गावचा रहिवासी आहे। तिकडे बघून माझ्या गावात ही डब्ल्यूसीएल खदान खुललेली आहे आणि ही खदान आदासा त्या नावानं खुललेली आहे। खुलली कोटोडीला आणि आदासा नाव दिलं। शेती आमची गेली, आमची शेती देऊन आमच्या शेतीचा मोबदलाही बरोबर दिलेला नाही आणि नोकरी पण दिलेली नाही। म्हणजे कधी सुरू झालेली? 2014 पासून ही अधिग्रहित केली। पहिला टप्पा, दुसरा टप्पा 2021 ला केला। पहिल्याही टप्प्यातल्या काही नोकऱ्या बाकी आहेत, दुसऱ्या टप्प्यातल्या मर्ज केलेल्या आहे। आमच्या विहिरीचा पैसा सुद्धा नाही दिला। ज्यांनी शेती डब्ल्यूसीएल ला अग्रीमेंट मारून नाही दिली त्या शेतीचे पैसे त्या डब्ल्यूसीएल जवळच आहे आणि येडिवणे तहसीलदारनी आमच्या शेतीवर भारत सरकार करून ठेवलं। आम्हाला मोदीजी, भारताचे पंतप्रधान मोदीजी आम्हाला पीएम किसान दे वर्षाचे 12,000 ते सुद्धा या तहसीलदारांनी आम्हाला आमचे मिळणारे ते पैसे सुद्धा बंद केले। आमच्या शेतीचे मोबदलाही बरोबर नाही, विहिरीचाही पैसा नाही। कोण्या चोरानं खाल्ला? या आमच्या माय बापानं ती विहीर शेतात खोदली, तर ती विहिरीच खोदली ह्या चोरासाठी खोदली का आमच्या मुलाबाळासाठी खोदली? शासनाने तुम्हाला काय आश्वासन दिले आधी? म्हणजे शासन काही बोलून न राहिला। मी स्वतः शासनाला येडीवला पत्रकार केला, येडीवने मला त्याचं उत्तर काय दिलं की तुम्ही डब्ल्यूसीएल ला पत्र करा। डब्ल्यूसीएल गणनावून न राहिली, कलेक्टरला नाही गणनावत। कलेक्टरचं अप्रूव्हल नोकरीचं राहून कलेक्टरच्या अप्रूव्हल वर सुद्धा डब्ल्यूसीएल नोकरी नाही देऊन राहिली। फाईल बनवली, फाईलच्या हे त्यानं आपल्या पेंडिंग मध्ये ठेवली। हे डब्ल्यूसीएलने आम्हाला आत्महत्या करण्याचा प्रसंग आणलेला आहे। एकूण किती गावांची जमीन गेलेली? आमच्या या प्रोजेक्ट मध्ये 4 गावाची शेती गेली आहे। 300 काहीतरी हेक्टर आहे साहेब। का कोटोडी, येरंगा, पंधराखेडी, कोटोडी, पटकाखेडी 4 गावाची शेती गेलेली आहे साहेब। त्यापैकी 2 गाव येरंगाव आणि कोटोडी हे 2 गाव पुनर्वसन गट ग्रामपंचायत येरंगाव कोटोडी हे पुनर्वसन। पण त्या घराचे पैसे या चोरांनी 32,000 खाल्ले। 32,000 फाउंडेशन तरी होते का? ह्या 32,000 फाउंडेशन स्वतः होते का? 3,000 स्क्वेअर फुटाचा 1.5 लाख रुपया मुआवजा काढला आहे डब्ल्यूसीएलनी। डब्ल्यूसीएल चोर। जो किसान भारत देश कृषी प्रधान देश आहे, पण त्या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची ऐकले जाते का? सांगा तुम्ही कधी सुशिक्षित आहात तुम्ही? कृषी नारेगावचे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशातल्या कास्तकाराला मारायचं काम करता? लाज शरम वाटायला पाहिजे। तुम्ही भारत देशाचे जे कर्मचारी आहात, तुम्ही भारत देशाचे रहिवासी आहात का इंग्लंडचे? आता खदानवाले मात्र ऐकत नाही, तर शासनाने काय पाऊल उचललं पाहिजे? शासनाकडे काय मागणी आहे आपली? आमची मागणी हेच का आम्हाला एका सातबाऱ्यावर एक नोकरी द्या आणि आमच्या घराचा आजच्या व्हॅल्युएशनचा मुआवजा द्या, आमच्या विहिरीचा मुआवजा द्या, गावाचं पुनर्वसन चांगलं द्या, मराठा परी किती रुपये उरावे असं नाव अमल करा। सुशिक्षित आहे सीएमडी, तू एज्युकेट आहे, मी एज्युकेट नाही। एज्युकेट लोकांचे वर्तणूक कसे झालं पाहिजे?
एवढीच आहे माझी मागणी आहे. मागण्या आपल्या पूर्ण नाही झाल्या तर यासमोर काय पाऊल उचलणार आहे तुम्ही लोक, काय सांगणार? मागण्या आमच्या नाही केल्या तर यांनी आम्हाला हे पोलीस डिपार्टमेंटने गोळ्या घालून मारून टाका का, नाही तर आमची जमीन वापस करा. बस आम्ही कष्ट करून आमचे मुलं बाळायला जीव चारलंच ना, या चोराच्या भोरच्या होतो का आम्ही, याच्या भोरच्या होतो का आम्ही. आमच्या शेतीत आम्ही राबलो, आम्ही उत्पन्न काढलं, आम्ही बाजारपेठेत गेलं, विकलं, देशाला पुरवलं, आम्ही नाही खाल्लं. या कोयल्याच्या भोरच्या होतो का. ह्या भारत देशाच्या उपयोगाचा कोयला, आम्ही जमीन भारत देशासाठी दिली, ह्या चोरायला खातात नाही दिली. तर आम्हाला का द्यायला पाहिजे. आम्ही भारत देशाचे रहिवासी आहो ना, मग आम्हाला भारत देशाच्या किसानालाच मारता. आम्ही सुद्धा हे दोन शब्द बोलायचे सांगा. 2 एकर जमीन हे जे आहे कास्तकार, बोला. हे जे कास्तकार आहे यांचे हे दोघं भाऊ आहे आणि याच्या दोघा भावाची 1 एकर जमीन मुळातली पहिलेपासून आहे आणि याने अग्रीमेंट करायला 2 ते 3 वर्ष झाली यायची. यायला अजूनही पैशाचा जो काही द्यायचा WCL न त्या व्हॅल्युएशन नुसार दिला, पण यायच्या पोराला अजूनही ड्युटी नाही दिली. म्हणजे यायचे पोरं अजूनही खालीच आहे आणि त्याची अजून खाण्यापाण्याची सोय काही लागून नाही राहिली आहे आणि जमीन पिकून नाही राहिला. यायचा तो धूळ उडते. खदान कंपनीचं नाव काय? आदासा माईन म्हणून खोललेलं आहे या खदानचे नाव. आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या समस्या ह्याच आहे तर आमची जी जमीन घेतलेली आहे, काही मर्ज केली आहे आणि काही लोकांच्या जुन्या शेती राहिलेल्या आहे आणि उर्वरित जमीन राहिलेली आहे. आमचं पुनर्वसन आहे, घराचं व्हॅल्युएशन जे काढलं आहे WCL वाल्यानं, तर जागा निश्चित ठरली नाही तर व्हॅल्युएशन तुम्हाला आजच्या पोझिशनचं, पण जागाही चांगल्या ठिकाणी हायवेवर आम्हाला पाहिजे. पुनर्वसन द्यायचं आहे चांगलं, एवढ्या गावाचं 2 गावाचं मिळून पुनर्वसन आहे तर चांगल्या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन द्यावं आणि पूर्ण जमीन आमची जेवढी काही उरलेली राहिलेली आहे ती जमीन घेतली पाहिजे. आणि बाकीच्या ज्या 123-22 ड्युट्या ज्या राहिल्या मर्चवाले प्लस काही कास्तकार आहेत तुकडेवाले, यायला लवकरात लवकर ड्युट्या देऊन ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. नाही तर आमचा संप जो बेमुदत संप जो केला आम्ही, हा आमचा बेमुदत संप राहील, नाही तर मग आमची जमीन आम्हाला वापस देऊन द्या. ज्या शेतकऱ्यांनी आपण म्हणजे भारत म्हणजे हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणतोय, पण ज्या शेतकऱ्यांनी या देशाकरिता ही जमीन दिलेली आहे पण त्या शेतकऱ्यांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत दिसत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी यांनी निश्चितकालीन या ठिकाणी कोयला खदानच्या विरोधात या ठिकाणी जोरदार असं आक्रमक या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आत्महत्या देखील करणं असं देखील या ठिकाणी ज्येष्ठ जे शेतकरी आहे यांनी देखील असं सांगितलेलं, म्हणजे खऱ्या अर्थाने ही चेतावणी दिलेली आहे. शासनाने देखील दखल घेतलेली पाहिजे आणि इथले स्थानिक जे पुढारी आहे त्यांनी देखील या कास्तकारांकडे लक्ष दिलं पाहिजे. कास्तकार म्हणजे शेती आहे तरच आपण जगतोय आणि या शेतकऱ्यांचे जर आश्वासन पूर्ण होत नसेल तर मग तीव्रता आंदोलन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम देशकर, नागपूर, सावनेर.